नमस्कार मित्रांनो, तर आज आपण इन्स्टंट ब्रेड ऑमलेट करत आहोत। सकाळच्या नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, कारण झटपट होऊन तयार होते, जास्त काही झंझट नसते राहत। 2 अंडे आणि 2 ब्रेडमध्ये भरपेट असा नाश्ता तयार होते। चला तर मग सुरुवात करूया नाश्ता करण्यासाठी। नक्की ट्राय करून पहा बरं काय। तर सगळ्यात आधी इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये अंडे फोडून घ्यायचे आहे। 2 अंडे मी इथे घेत आहे। तुम्हाला जास्त नाश्त्यासाठी करायचं असेल तर जास्त अंडे तुम्ही इथे वापरू शकता। अशा प्रकारे मी दोन्हीसुद्धा अंडी फोडून घेते। 2 अंडी आपण फोडून घेतली। आता यामध्ये टाकून घेऊया बारीक कट करून घेतलेली मिरची। तर इथे मी 5 मिरच्या बारीक छान कट करून घेतल्या होत्या। हवं तर तुम्ही मिक्सरवरती काढूनसुद्धा घेऊ शकता। नंतर यामध्ये टाकून घेऊया बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर, बारीक कट केलेला कांदा। हे सगळं टाकून झाल्यानंतर पावडर मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही, कारण अंड्यामध्ये थोडं मीठ असतं, म्हणजे खारटच असते, म्हणून जास्त मीठ टाकायचं नाही। नंतर काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चम्मच टाकायचा आहे चाट मसाला। हे सगळं टाकून झाल्यानंतर ना आपल्याला या प्रकारे फेटून घ्यायचं आहे छान। यावरती ना अशा प्रकारे बबल्स येतपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे। याने काय होईल, जे आपलं ब्रेड ऑमलेट आहे ते हलकं फुलकं मस्त रेडी होतील, म्हणून अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे। गॅसवरती तवा ठेवून त्यावरती बटर लावून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही ते तूप किंवा तेलसुद्धा लावून घेऊ शकता। हे सगळीकडे बटर लावून झाल्यानंतर यावरती ठेवून घ्यायचे आहे, जे आपण यूज करणार आहोत ना, जे ब्रेड, ते ब्रेड यावरती ठेवून घ्यायचे आहे। या प्रकारे हे ब्रेड छान आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। याने काय होईल, जे आपलं ब्रेड ऑमलेट आहे छान वरतून नरम आणि आतून क्रिस्पी आणि छान चवीचं तयार होतील, म्हणून अशा प्रकारे हे ब्रेड जे आहे छान शेकून घ्यायचे, भाजून घ्यायचे आहे। ज्या तव्यावरती आपण ब्रेड भाजून घेतली होती त्याच तव्यावरती बटर लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती जे आपण फेटून घेतलं होतं ते या प्रकारे टाकून घ्यायचं आहे। काय सुंदर दिसत आहे ना। आता यावरती ब्रेड ठेवून घ्यायची आहे, जे आपण भाजून घेतली होती खरपूस असे। ते ब्रेड यावरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे, उलटून घ्यायचे आहे, म्हणजे याला ते जे ऑमलेटचं आहे थोडंफार लागायला हवं, पण मला थोडा जास्तच वेळ झाला होता। या ब्रेडवरती तुम्ही बघू शकता जास्त ऑमलेट लागत नाही आहे, हे लागायला हवं, त्याने चव अप्रतिम लागते, म्हणून हे चुकी तुमच्याकडून व्हायला नको आहे। याकरिता मी सांगत आहे की जेव्हा आपण हे जे ऑमलेटसाठी टाकतो ना, तेव्हा लगेच यावरती ब्रेड टाकायचं आहे। तर अशा प्रकारे हे करून घ्यायचे आहे। सगळे ब्रेड मी इथे ठेवून घेतले होते। तर ना अशा प्रकारे उलटपलट करत छान दोन्ही बाजूला शिजवून घ्यायचे आहे। तर छान दिसत आहे, चवीलासुद्धा चांगले झाले असे म्हणत होते बाबा। आम्ही तर खात नाही, त्यामुळे बाबा छान झाले म्हणे। तर छान झाले असणार, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा। आता ना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी ज्या प्रकारे कट करत आहे त्या प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि हे ब्रेडवरती पलटवून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही उलट्या बाजूलासुद्धा पलटवून घेऊ शकता, तशा पद्धतीने सुद्धा केल्या जाते। तर हे इथे रेडी झालेलं आहे। थोड्या वेळांसाठी उलटपलट करत परतून घेऊया पुन्हा एकदा आणि काढून घेऊया। तर इथे मी काढून घेतले आहे। हवं तर तुम्ही या पद्धतीने कट करून घ्या किंवा असंच खा, काही हरकत नाही। तर मी अशा पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेत आहे, जसं सँडविच वगैरे कट करतो ना त्या प्रकारे कट करून घेतला आहे। तुम्ही लेयर वगैरे बघू शकता, काय सुंदर दिसत आहे। तर मस्त झालेले आहे। आता असेच कट करून सर्व करून घेऊया। तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ट्राय कराल तर नक्की ते सुद्धा कमेंट करा, चव कशी लागली। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।